आज जो मी व्हिडिओ बनवला आहे हा फक्त माझ्या मम्मी पप्पांसाठी आहे। आज 9 मे, आज माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी असते। 1999 साली हा प्रवास त्यांचा सुरू झाला दोघांचा आणि अगदी सुरळीत छान पद्धतीने त्यांनी तो प्रवास 1999 पासून ते 2025 पर्यंत हा त्यांचा प्रवास त्यांनी असा छान पद्धतीने संसार करत आले ते। आज तुमच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाले आणि हा तुमच्या आयुष्यातला दोघांचा सोबतचा पहिला फोटो। 1999 पासून ते 2025 पर्यंतचे तुम्ही दोघांनी सोबत केलेले कष्ट, मेहनत आज तुमच्या सोबत कायम राहणार आहे ती। पप्पा आज तुम्ही नाही, पण मम्मीला क्षणोक्षणी तुमची आठवण येत असते। ते अगदी जेवण करणं असो या झोपणं असो, प्रत्येक गोष्टीला मम्मीला तुमची आठवण येत असते। कधी तुम्हाला सोडून कुठे बाहेर गावी गेली नाही। तुमची काळजी, तुमचं जेवणाचा प्रश्न कसं होईल, काय होईल याची काळजी तिला नेहमी लागून राहायची। आणि पप्पा स्वतः मम्मीला गोल्डची ज्वेलरी आवडायची म्हणून प्रत्येक ॲनिव्हर्सरीला तिला गोल्ड ज्वेलरी घेत। इवन ती इयरिंग्स असो या रिंग असो काहीही असो, तिला ते ॲनिव्हर्सरीला काही ना काही घ्यायचेच। आणि अगदी आजी बाबांनाही त्यांनी दोघांनी खूप छान पद्धतीने सांभाळलं। आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात झालेली पहिली आनंदाची गोष्ट म्हणजे साक्षीताई झाली। त्यानंतर 4 वर्षांनी मी झाली आणि त्यांच्या दोघांच्या कष्टाने हे घेतलेलं त्यांनी पहिल्या घराची वास्तुशांती। त्यांना जास्त फिरायला नाही आवडायचं, पण आम्ही लहान असताना केलेली ही एक ट्रिप। अगदी दादाचा बर्थडे असो या समीक्षाचा बर्थडे असो, प्रत्येक गोष्टीत केलेले हे छोटे छोटे सेलिब्रेशन हे आठवणीत राहत असतात। तिघीही मुली असून त्या तिघीही मुलींना उच्च शिक्षण दिलं, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं आणि तिघींच्या सगळ्या हाऊसमाऊसही पूर्ण केल्या। अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते आनंद शोधत गेले। अगदी हा मम्मीने काढलेला गणपतीतला फोटो असो किंवा कोणाच्या लग्नात गेलेला दोघांनी काढलेला फोटो असो। पप्पांना फोटो काढायला जास्त नाही आवडायचं, बट मम्मीला आवडायचं म्हणून ते फोटो काढायचे। मम्मीला आवड म्हणून 2024चा हा दिवाळीचा फोटो, दिवाळीला काढलेला हा एक फॅमिली फोटो। असं वाटलं नव्हतं हा तुमचा फॅमिलीसोबतचा शेवटचा फोटो असेल। गेल्या वर्षी एवढी मोठी चक्रपूजा केली, त्यात काढलेला हा एक फोटो। प्रत्येक फोटोत काही ना काही आठवणी आहेत, काही ना काही गोष्टी दिलेल्या आहेत, काही ना काही अर्थ आहेत त्या गोष्टींचा। आणि 25व्या ॲनिव्हर्सरीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। 1999 ते 2025 तुमचं आयुष्य खूप छान पद्धतीने गेलं आणि मिस यू सो मच पप्पा।